नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? आहे तुम्ही सगळे चांगले असाल. तर आजच्या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे विंड स्पिनर क्रोशेपासून कसं बनवायचं ते. उलनपासून विंड स्पिनर कसं बनवतात तर याचाच व्हिडिओ मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. इथे मी 3 रंगाचे उलन घेतले आहेत, हिरवा, पांढरा आणि गुलाबी. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलेही रंग घेऊ शकता. जेव्हा हे विंड स्पिनर तयार होतं ना तेव्हा खूपच सुंदर आउटकम तयार होतं. त्यामुळे जे यार्न आहेत आपले उलन आहे त्याचा रंग कुठला ठेवला तरी चालतो, त्यात काहीच प्रॉब्लेम नाही आहे. तर मी स्टार्टिंगला जे पांढरे उलन आहे ते यूज करणार आहे. तर नॉट बांधून आपल्याला चेन बनवून घ्यायचे आहे. तुम्हाला जेवढं उंच लांब असं विंड स्पिनर हवं आहे त्याप्रमाणे तुम्ही ती चेन लांब घेऊ शकता. मी तर अराऊंड 70 to 75 असं अराऊंड तेवढं घेतलेले आहेत चेन. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जेवढी हाईट हवी आहे त्या विंड स्पिनरची ती तुम्ही तेवढी घेऊ शकता. आता माझ्या इकडे 75 अराऊंड किंवा जास्त असतील ह्या चेन पूर्ण बनून झालेल्या आहेत. तर जिथून आपण स्टार्ट केलं होतं ना आपल्याला परत तिथूनच स्टार्ट करायचं आहे. मी आता सेमच यार्न वापरत आहे इकडे पण. जी पांढरी उलन आहे तीच यूज करत आहे. तुम्ही कशा पण प्रकारे ही नॉट टाय करू शकता किंवा तुमच्या आवडीनुसार तुम्ही हे टाय करू शकता. सुरुवातीला मी गाठच बांधून घेते कारण ते मला सोपं वाटतं. आणि तिथून आपल्याला प्रत्येक सिंगल चेनमध्ये ना सिंगल क्रोशे बनवायचा आहे. सिंगल क्रोशे पूर्ण चेनमध्ये करून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे अगोदर आपण सिंगल क्रोशे बनवून घेऊया. इकडे आपला सिंगल क्रोशे पूर्ण चेनमध्ये बनून झाला आहे. जिथून आपण सुरुवात केली होती ना, जिथे आपली फर्स्ट चेन सुरू झाली त्याच ठिकाणी परत मी हिरव्या रंगाचा आता उलन तिथे ॲड करणार आहे. त्याची गाठ बांधून घेतली आहे आणि तिथून आपल्याला प्रत्येक चेनमध्ये 2 डबल क्रोशे बनवायचे आहेत. तर अशा प्रकारे मी इकडे गाठ बांधून घेतली आहे. तुम्ही गाठ बांधून घेऊ शकता किंवा तुमच्या पद्धतीने तुम्ही कसं अटॅच करणार आहात त्या पद्धतीने अटॅच करू शकता. फक्त एवढं लक्षात ठेवायचं आहे, जिकडे आपले वर्क संपते तिकडून स्टार्ट न करता जिथून आपण सुरुवात केली आहे परत त्याच ठिकाणाहून स्टार्ट करायचं आहे. एवढीच प्रोसेस आहे, बाकी खूप सिंपल आहे. तुम्ही जसं जसं बनवत जाल तसं तसं ते तुम्हाला सोपंच वाटत जाणार आहे. सुरुवातीला याचे जे शेप आहेत ते वाकडे तिकडे दिसतात, असं वाटतं की हे होणार की नाही, पण ट्रस्ट मी जेव्हा तुम्ही हे बनवणार ना तेव्हा खरंच खूप छान आउटकम तयार होतो. तर असे डबल क्रोशे एका चेनमध्ये आपल्याला 2दा बनवायचे आहेत. यार्न ओव्हर सुरुवातीला 2 लूपमधून आपलं यार्न काढून घ्यायचं. शेवटी 2 लूपमधून परत यार्न ओव्हर आणि सेम लूपमधून जी चेन आहे त्यामधून परत एक डबल क्रोशे बनवायचा आहे. म्हणजे सगळं पूर्ण वर्कमध्ये आपल्याला आता एका चेनमध्ये 2 डबल क्रोशे बनवायचे आहेत.
अशा प्रकारे आपले पूर्ण जे आपलं वर्क आहे त्यामध्ये 2 सिंगल क्रोशे बनून झालेले आहे, डबल क्रोशे बनून झालेले आहेत. आता परत तीच प्रोसेस फॉलो करायची जिकडून आपण काम सुरू केलं होतं, जिकडून पहिली चेन बनवली होती किंवा पहिला सिंगल क्रोशे किंवा पहिला डबल क्रोशे बनवला होता. तर तिथूनच आपल्याला आता सुरुवातीला 3 चेन बनवून त्यानंतर डबल क्रोशे एका चेनमधून साधारण 3 आपल्याला डबल क्रोशे बनवायचे आहेत. तर सुरुवातीला आपण काय केलं की सिंगल चेन बनवली, त्यामध्ये सिंगल फाउंटेन चेन बनवली, त्याच्यानंतर आपण सिंगल क्रोशे केला, त्याच्यानंतर डबल क्रोशे करून एका चेनमधून 2 डबल क्रोशे घेतले. आता आपल्याला एका चेनमधून 3 डबल क्रोशे घ्यायचे आहेत. तर ही प्रोसेस आपल्याला पूर्ण वर्कमध्ये फॉलो करायची आहे. आपले 3 डबल क्रोशे इथं बनून झालेले आहेत. आता आपल्याला शेवटची एक स्टेप करायची आहे. आपण सुरुवातीला करत होतो की जिथून आपण सिंगल क्रोशे फर्स्ट स्टार्टिंग केली आहे तिथून आपण स्टार्ट करत होतो. पण आता जिकडे आपलं वर्क संपतं आहे, जिकडे आपण फायनल नॉट किंवा धागा सोडतो, तिथून आपल्याला उलट्या दिशेने म्हणजे शेवटून सुरुवातीकडे जायचे आहे. तर उलट्या प्रकारे हे उलट्या हाताने आपल्याला इथे सिंगल क्रोशे बनवायचा आहे. एवढीच प्रोसेस याच्यात थोडीशी मला डिफिकल्ट वाटते, बाकी तर सगळेच करू शकतात, कारण आपल्याला ती सवय असते की सुरुवातीपासून शेवटला जायचं. पण ही जी प्रोसेस आहे ना, तर ही शेवटाकडून सुरुवातीकडे असल्यामुळे थोडीशी डिफिकल्ट वाटते. सुरुवातीला हात वळत नाही, परंतु जेव्हा तुम्हाला थोडंसं सवय होईल ना, तर ही पण प्रोसेस खूपच सोपी वाटणार आहे. ही प्रोसेस केल्याने किंवा ही जी स्टेप आहे ती केल्याने आपलं जे वर्क आहे, विंड स्पिनर आहे, थोडंसं स्टेडी होतं आणि दिसायला पण खूप सुंदर दिसतं, कारण एकच रंग त्याच्यामध्ये असल्यामुळे तेवढं अट्रॅक्टिव्ह वाटणार नाही. आता आपण जेव्हा ह्याच्यामध्ये पांढरा रंग ॲड करतो तर बघू शकता किती मस्तपैकी ह्याचा लुक आला आहे. तर ही प्रोसेस आपल्याला शेवटपर्यंत फॉलो करून घ्यायची आहे. ही प्रोसेस झाल्याच्या नंतर मी 2 फ्लॉवर बनवले होते. तर ते फ्लॉवर पण बनवायला खूप सोपे आहे. तुम्हाला जर हवं असलं तर मला कमेंटमध्ये सांगा. मी त्या फ्लॉवरची पण जे क्रोशे मेथड आहे ती पण तुमच्यासोबत शेअर करते. तर अशा प्रकारे एकदा आपलं वर्क मस्त दाबून घ्यायचं आहे आणि एकदम म्हणजे असं त्याला एक शेप द्यायचा आहे, जेणेकरून ते खूपच छान दिसेल. आणि बघू शकता ते पांढऱ्या जे शेवटचं आपण वर्क केलं होतं, एक सिंगल क्रोशे बनवला होता शेवटी, तर त्याच्यामुळे त्याचा लुक खूपच छान दिसत आहे आणि खालचे फुलं पण खूप छान दिसत आहेत. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.